नमस्कार मंडळी, उदयपूर डायरीज पार्ट 2 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. या पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं उदयपूरच्या कल्चरमध्ये किती महत्त्व आहे ते. आपण आता कुठे कुठे जातोय, आज दिवस दुसरा आहे उदयपूरचा. चला तर एकदा बघून घेऊया. हा त्यांची होती तसं. सो मंडळी, लेक पिचोला हॉटेल पहिल्या दिवशी जिकडे आपण थांबलो होतो तिकडे ब्रेकफास्ट करून झालेला आहे. आता आपण जातोय जय जगदीश टेम्पलला. हे या हॉटेलपासून 1-1.5 किलोमीटरवरच आहे, फार लांब नाही आहे. खूप सुंदर असं हे देऊळ आहे. आतमध्ये गाभाऱ्यातलं शूटिंग तुम्हाला बघायला नाही मिळणार कारण शूटिंग अलाउड नाही आहे. बट बाहेरनं हे देऊळ किती सुंदर आहे, एकदा त्याच्यावर नजर टाका एकदा ते बघून घ्या. सो छान असं जगदीश्वराचं दर्शन झाल्यानंतर आता आपण आलेलो आहोत सिटी पॅलेसला. इकडचा दर तुम्हाला सांगतो, ॲडल्टचं काहीतरी 400 रुपये आहे, लहान मूल असेल तर 150 रुपये. आय थिंक 5-6 वर्षाच्या पुढे आहे ते. स्टुडंटला थोडं, जर तुम्ही स्टुडंट आय डी दाखवलात तर अजून थोडं कन्सेशन आहे. बट ओव्हरऑल तुम्हाला सांगतोय की स्टे व्यतिरिक्त इकडे कुठलेही तुम्हाला म्युझियम्स आणि सगळं काय काय फिरायचं असेल तर कमीत कमी एक 10-15 हजार रुपये जास्त खिशात ठेवा, तेवढा खर्च नक्कीच होतो. सो आता आपण जातोय सिटी पॅलेसला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही उदयपूरला येणार असाल खास करून, तर तुमच्यावर समजा कोण सिनियर सिटीजन्स असतील तर इकडे भरपूर चालायला लागतं. हे तिकडे टग ऑफ वॉर होतं, हत्तींचं टग ऑफ वॉर तिकडे खूप फेमस होतं. 95 मध्ये आय थिंक ते बंद करण्यात आलं. त्याचं एक प्रतिनिधित्व तुम्हाला इकडे मिळेल. इकडे दोरी तर दिसत नाही कुठे, हत्ती नुसते सोंडवर करून शिंकतायत एकमेकांकडे बघून असं वाटतंय. असो, इकडे विविध दुकानंसुद्धा आहेत, बट मी तुम्हाला विनंती करेन की इकडनं काही घेऊ नका कारण जरा महाग पडेल. ओव्हरऑल हा भरपूर एकर्समध्ये सिटी पॅलेस त्याचं पसरलेलं आहे. महाराणा प्रताप यांचे वंशज तिकडे राहतात अजूनही. आय थिंक 40% भागात ते राहत आहेत आणि बाकी 60% त्यांनी म्युझियम म्हणून पब्लिकसाठी ओपन केलेलं आहे. आणि गंमत अशी की जे 400 रुपये तुम्हाला तिकीट सांगितलं ते सगळेच्या सगळे पैसे महाराणा प्रताप यांच्या फॅमिलीला जातात. जे काही वरचे टॅक्स असतील तेवढे टॅक्सेस फक्त गव्हर्नमेंटला जातात. बट एवढी मोठी प्रॉपर्टी मेंटेन करायची म्हटल्यावर तुम्ही समजू शकता. हे आहे महाराणा प्रताप यांचं वॉरमधलं अटायर आणि बाजूलाच तुम्हाला त्यांचा जो फेमस घोडा आहे तो दिसेल. घोड्याला सोंड यासाठी लावलेली आहे कारण शत्रू कन्फ्यूज व्हावा, शत्रूचे घोडे कन्फ्यूज व्हावे की हा नक्की घोडा आहे की हत्ती आहे. ही त्यांची अख्खी फॅमिली तुम्हाला इकडे दिसेल. काचेच्या रिफ्लेक्शनमुळे ते नीट चेहरे दिसत नसावेत म्हणून फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला हा शॉट दाखवतोय. इकडे भरपूर सेल्फी पॉईंट्स आहेत. सो जर तुम्ही जरा लवकरच जा, मी तर विनंती करीन 9ला, आय थिंक 9 का 10ला हे ओपन होतं तेव्हाच जा कारण नंतर उकडायला खूप लागतं. हां, बट उकडण्याचं यांनी भरपूर साऱ्या ठिकाणी पंखे किंवा एक्झॉस्ट फॅन लावून ठेवलेले आहेत. काही पॅसेजेस तर एवढे छोटे आहेत की मी सरळ तिकडे चालू पण नव्हतो शकत. माझ्यासारखा 6 फुटी माणूस असेल तर थोडं आपल्याला क्रॉस चालायला लागतं. तिकडेसुद्धा एक्झॉस्ट फॅन आणि या सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत. सो खर्च त्यांनी केला आहे, त्यामुळे सुद्धा तिकीट प्राईस असेल असं आपण म्हणू. बट मेंटेन करणं एवढं सगळं हे खूप डिफिकल्ट आहे. ह्या अशा सगळ्या ठिकाणी तुम्ही निवांत बसूनसुद्धा अख्खा दिवस स्पेंड करू शकता. फक्त आमच्यासारखं घाई गडबडीत येऊ नका कारण आम्ही लेक पिचोलामधनं ब्रेकफास्ट करून निघालो आणि 12 वाजताचं चेकआउट टायमिंग होतं. सो त्या अंदाजे आम्हाला हे सिटी पॅलेस फिरायला लागत होतं. नाहीतर भरपूर काही आरामात आपले नेत्रांना सुख देतील असे इकडचे एक म्युझियम्स आहेत किंवा आर्ट फॉर्म आहे. आणि भरपूर चालायची तयारी ठेवा
बिस्लरी पाण्याच्या बाटल्या बाहेरनंच घ्या, आतमधनं घेतल्यात तर महाग पडतं. दुपार जशी वाढत होती तसं खूप घाम आणि एक्झॉस्ट व्हायला होत होतं तिकडे. एकदा इकडे काय काय म्युझियममध्ये तुम्हाला बघायला मिळतंय फोटोजच्या माध्यमातून बघा. भलं मोठं हे सिटी पॅलेस आहे आणि कमीत कमी फुरसतीत तुम्हाला एक 4 ते 5 तास लागतो हा अख्खाच्या अख्खा म्युझियम बघण्यासाठी. आणि ही फक्त एक झलक आहे. खूप काय काय आहे, पण सगळं कव्हर करत बसलो असतो तर हा व्हिडिओ जवळजवळ 1.5 तासाचा झाला असता. म्हणून तुम्हाला थोडक्यात दाखवतोय आणि तुम्हाला विनंती करीन की तुम्ही जाऊन बघा. आता आम्ही परत आलो सिटी पॅलेसमधनं आणि दुसऱ्या दिवशी चेकआउट केल्यानंतर लेक पिचोलामधनं त्याच्या बाजूलाच हार्डली 400 मीटरवर हॉटेल डेरा पिचोला हे होतं. हे हॉटेल ओके होतं. प्राईज पण तशी ओकेच होती. लेक पिचोलाची प्राईज असेल समजा 10,000 रुपये, तर या हॉटेलची 3,000 रुपये होती. हे सुद्धा महागच आहे, पण एकदा जरा रूमवर नजर मारा. जरा रूम बऱ्यापैकी मोठी आहे. या हॉटेलमध्ये लाईट वारंवार जायचा, त्यामुळे त्यांच्याकडे इन्व्हर्टर होता म्हणा, ज्याच्यात AC सुद्धा चालत होता, पण असा काही प्रॉब्लेम झाला नाही. पण त्याच्यामुळे जरा इरिटेट होतं सतत. इकडनं आपल्याला व्ह्यू कुठलाही मिळत नाही. लेक आहे समोर, पण आपलं अगदीच ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे आपल्याला लेक व्ह्यू नव्हता इकडे. आणि इकडे बेसिक गीझर पण चालू केल्यानंतर अगदी तुम्ही थोड्या फोर्सवर पाणी ठेवलं शॉवरचं तरच गरम पाणी येतं. बाकी शॅम्पू, बॉडी वॉश आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. यांचं हॉटेल वरती आहे 3ऱ्या फ्लोअरवर. 3ऱ्या फ्लोअरवरनं तुम्हाला लेक व्ह्यू मिळतो. हॉटेल डेरा पिचोलाचं रूम जरी ओके असल्या तरी जेवण मात्र उत्तम होतं दोन्ही वेळेचं. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आलेलो आहे बगोर की हवेली बघायला. बगोरी की हवेली. जेवण आम्हाला मी शूट करायचं विसरलो, जरा जास्त भूक लागली होती म्हणून. इकडे पुन्हा एकदा बघा, आपल्या महाराजांचा या कल्चरमध्ये खूप महत्त्व यांनी अजूनही ठेवलं आहे. हे कौतुकास्पद गोष्ट आहे. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि इकडे उदयपूरचे जे राजे होऊन गेले त्यांच्याबरोबर महाराणा प्रताप यांच्या बाजूला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा दिसतो. त्याचबरोबर आपल्या मराठ्यांची पगडी कशी होती, पुण्याची पेशवाई पगडी कशी होती, वासुदेवाची पगडी कशी असते, गोंधळाची पगडी कशी असते, पगडी किंवा टोपी जे त्याला म्हणाल ते. आणि अजूनही आपल्या मराठी कल्चरबद्दल खूप माहिती या म्युझियममध्ये बागोरे की हवेलीमध्ये आपल्याला बघायला मिळते. प्रोनाऊन्सिएशन मला अजूनही माहिती नाही काय, बागोरे की हवेली किंवा बागोर की हवेली. मराठी पुस्तकंसुद्धा या म्युझियममध्ये तुम्हाला वाचायला किंवा विकत घ्यायला मिळतील. याच्या बाजूलाच आहे गणगौर घाट. इकडे पण एकदा जा. सिटी पॅलेससारखंच एक पॉईंट असा येतो या सगळ्या म्युझियम्समध्ये, तुम्हाला असं वाटेल अरे आता आपण ही भांडी बघून झाली आहेत, हे तलवार बघून झाले आहेत, हे गन्स बघून झाले आहेत, या टोप्या किंवा पगड्या बघून झाल्या आहेत. सो तोचपणा तुम्हाला सगळ्या म्युझियममध्ये वाटेल. आता बघा मग तुम्ही किती काय म्युझियम्स बघायचे ते. बागोर की हवेलीमध्ये त्यांचं लग्न कसं होतं उदयपूरच्या लोकल्सचं किंवा राजांचं, याच्याबद्दल सुद्धा खूप चांगली माहिती आहे. आता आपण जातोय बोट राईडला. ही बोट राईड आपल्याला जगमंदिर आयलँडवर घेऊन जाते. 850 रुपये याचं तिकीट आहे जर तुम्ही संध्याकाळी 3 ते 6 मध्ये गेलात तर. जर दुपारी गेलात तर याचं तिकीट आहे 600 रुपये. का विचारा, कारण ऊन खूप असतं दुपारी, त्यामुळे लवकर कोण येत नाहीत दुपारी. त्यामुळे दुपारी तुम्हाला 250 रुपये स्वस्त ही राईड पडते. 40 मिनिटाची ही राईड आहे. हे आय थिंक जर मी चुकत नसेल तर ताज हॉटेल आहे, जे लेक पिचोलाच्या बरोबर मध्यात आहे. आणि आता आपण आलो आहे जगमंदिर आयलँडला. आधी आम्हाला वाटलं जगमंदिर म्हणजे काहीतरी देऊळबीळ असेल इकडे, बट आमचा बऱ्यापैकी मोयमोय झाला किंवा पोपट झाला. कारण मंदिर काहीही नसून इकडे कॅफेज आहेत, बार्स आहेत, रेस्टॉरंट आहे. म्हणजे श्रीमंतांचे चोचले आहेत हे आयलँड असं आपण म्हणू शकतो. लोकलसुद्धा इकडे येतात 850 रुपये खर्च करून लेकच्या बाजूला बसून मदिरा पिण्यासाठी. ॲक्च्युली जग मदिरा हॉटेल किंवा जग मदिरा आयलँड याचं नाव हवं होतं.
बाकी इकडे काहीही नाही आहे. एक मोठा लॉन आहे आणि जेव्हा तुम्ही बोर व्हाल तेव्हा परत तुम्ही बोटीने जाऊ शकता. बोट असते रेडी अरायवल आणि डिपार्चर्स अशा 2 वेगवेगळ्या टर्मिनल्सवर. नंतर आम्ही बघितला विरासत राजस्थानी फोक डान्स अँड पपेट शो. आय थिंक 300 का 350 रुपये याचं तिकीट होतं. तिकीटमध्ये तुम्हाला एक बिस्लरीची बाटली, चहा हे सगळ्या गोष्टी मिळतात आणि 1 तासाचा हा शो असतो. हा शो आम्ही भरपूर एन्जॉय केला. मस्ट वॉच आहे असं मी तुम्हाला म्हणेन. हे आहे याची सिटिंग अरेंजमेंट. शो संपल्यानंतर ऑडियन्समधून सगळ्यांना बोलावलं जातं की या तुम्हीसुद्धा राजस्थानी डान्स एन्जॉय करा. आणि आमच्या पिल्लूला हे अजिबात आवडलं नाही की तिची आई तिला तिच्या बापाकडे सोडून एकटीवर नाचायला गेली. त्यामुळे आमच्या पिल्लूने भोकाड पसरलं होतं. सो आता तो पपेट शो सगळं झालेला आहे. पुन्हा आम्ही हॉटेलमध्ये आलो. लाल मांस आणि चिकन बिर्याणी मागवली. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हॉटेल जरी ओके होतं तरी यांचं जेवण मात्र सुपर्ब होतं. त्याचबरोबर आम्ही झोमॅटो केलं जगदीश मिष्ठान भंडार इथून राजस्थान काय बोलतोय उदयपूरचं फेमस कचोरी आणि घेवर. सो मंडळी, दुसऱ्या दिवशी आम्ही हे सगळे कार्यक्रम केले. मी आशा करतो तुम्हाला हे आवडले असतील. आणि जर तुम्ही उदयपूर प्लॅन करत असाल तर याचं पार्ट 1ची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. पार्ट 2मध्ये आपण काय काय केलं हे आता तुम्ही बघितलंच. आणि तिसऱ्या दिवशी आमच्याकडे अर्धा दिवस होता. तो अर्धा दिवससुद्धा आम्ही वेस्ट केला नाही. तिसऱ्या दिवशी आम्ही कुठे गेलो हे सुद्धा लवकरच तो व्हिडिओ तुमच्यासमोर अपलोड करण्यात येईल. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.